मंडळी, यानंतर वळूया पुढच्या मुद्द्याकडे। आज बडे मुद्देमध्ये चर्चा एका तात्विक वादाची। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी 19 डिसेंबरला एक वक्तव्य केलं। प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर शोधण्याची गरज नाही, ही स्पष्ट भूमिका मोहन भागवत यांनी मांडली आणि त्यांच्या त्या वक्तव्यानं देशभर चर्चा सुरू झाली। डॉक्टर मोहन भागवत यांची ही भूमिका कट्टर परिवारातल्या अनेकांना, ज्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यांना फारशी काही रुचलेली दिसली नाही। त्यांच्यावर मोठी टीका टिप्पणी झाली। याच दरम्यान पांचजन्य या संघ विचारांच्या साप्ताहिकातून आज डॉक्टर मोहन भागवत यांच्या भूमिकेची मजबूत पाठराखण करण्यात आली आहे। अनेकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण केले, प्रसिद्धी मिळवली आणि या प्रकरणावर रोज नव्यानं प्रतिक्रिया येत आहेत। खिलाडू वृत्तीनं, व्यापक दृष्टिकोनातून मोहन भागवत यांचं म्हणणं समजून घ्यायला हवं होतं, पण तसं घडलं नाही। टीकेचा भडीमार करण्यात आला, राजकारणासाठी या सगळ्याचा उपयोग करण्यात आला असं पांचजन्यनं म्हटलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय। त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेत, ज्या प्रश्नांची चर्चा आज आपल्याला करायची आहे। कुठले हे मूलभूत सवाल आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे, जाणून घेऊया आज बडे मुद्द्यामध्ये चर्चा कुठली मुद्द्यांची। सरसंघचालकांनी सद्भावाची जी भूमिका मांडली, ती सद्भावाची भूमिका नेमकी कुणाला खटकते, कुणाला हे मान्य नाहीये, हा सवाल विचारला जातोय। मुद्दा हा सुद्धा आहे, सरसंघचालकांच्या भूमिकेनं परिवारातच मतभेद आहेत का? काही ज्या कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांना हे पटलेलं नाहीये का? मुद्दा या मुद्द्याची चर्चा आपण करूया। भूमिकेनं हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला काहीसा ब्रेक लागेल का, ही भीती आहे का? कारण जर सद्भावाची ही भूमिका घेतली तर मग हिंदू राष्ट्राची जी अतिशय ॲग्रेशननं पुढे निघालेली भूमिका होती त्याला थोडासा ब्रेक लागेल का? चर्चा करूया। मुद्दा हा सुद्धा आहे की कट्टर हिंदुत्ववाद्यांना संघाची ही भूमिका मान्य होईल का? कारण ज्या पद्धतीनं देशात गेल्या काही दिवसापासून सातत्यानं इथं शोधा तिथं शोधा हे सगळं सुरू होतं, त्याला हे मान्य होईल का? त्या लोकांना हे मान्य होईल का? मग म्हणून टीका टिप्पणी होती का सरसंघचालकांवर? आणि शेवटी मुद्दा हा सुद्धा आहे ना, राम मंदिर झांकी है, काशी मथुरा बाकी है, या घोषणेचं नेमकं काय होणार जर संघानं अशाच प्रकारची भूमिका घेतली तर? मुद्दे अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे आणि या सगळ्याची चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत आहेत आज ज्येष्ठ प्रचारक रमेश पांडव सर आणि आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे सुद्धा थोड्याच वेळात आपल्या सोबत सहभागी होणार आहेत। पण मी या चर्चेची सुरुवात रमेश पांडव यांच्यापासून करणार आहे। सर, पहिल्यांदा तर तुमचे आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आलात। आज पांचजन्यला सरसंघचालकांची पाठराखण करावी लागली। खरं तर त्यांच्या भूमिकेमध्ये इतकं असं काय होतं की जेणेकरून त्यांच्यावर इतकी मोठी टीका देशभर करावी लागली आणि ती परिवाराच्याच विचारधारेतून करण्यात आली? तुम्ही या सगळ्या वादाकडे कसं पाहताय? नमस्कार। नमस्कार। मी डॉक्टर रमेश पांडव, मी संघाचा कार्यकर्ता आहे, प्रचारक नाही। बरं, आणि हे माझं व्यक्तिगत मत असणार आहे। प्लीज सर। मी कुठल्याही संघटनेच्या वतीने हे सगळं मत व्यक्त करतोय असं समजू नये। हां, पूजनीय सरसंघचालक जेव्हा बोलतात त्यावेळेला आमची धारणा अशी असते की ते एका चमूचं, टीमचं ते मत असतं। ते व्यक्तिगत बोलतात असं जरी वाटलं तरी तत्पूर्वी केंद्रीय मंडळ असतं संघाचं, त्याच्याशी याच्या चर्चा होत असतात आणि त्यामुळे मतभेदाचा प्रश्नच येत नाही, हे आधी सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। बरं, काहीतरी अंतर्गत मतभेद आहेत आणि फक्त सरसंघचालक काहीतरी बोलतात, दुसरे काहीतरी बोलतात, अशी स्थिती जे कल्पना करतात त्या बिचाऱ्यांना आनंद उपभोगायला आमची काही हरकत नाही। पण असं नसतं। बरं, जेव्हा सरसंघचालक बोलतात तेव्हा ते टीमचं मत असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की त्यांचं हे मत आम्हा कार्यकर्त्यांना मंजूरच आहे, याची अनेक कारणं देता येतील। त्यातलं एक कारण निश्चित स्वरूपाचं आहे की अजून राम मंदिर सुद्धा पूर्ण झालेलं नाही। समजा चुकून 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 असं घडणार नाही, पण समजा चुकून चुकून असं घडलं की उद्या विरोधकांचं राज्य आलं, प्रश्न असा आहे काय होईल या राम मंदिराचं? अशाच पद्धतीने त्याचं बांधकाम चालू राहील का?
सरकारचा नेमका हस्तक्षेप कशा स्वरूपाचा राहील? हम्म. राम मंदिरानंतर आणखीन पण दोन आता तर प्रश्न आहेत. सुप्रीम कोर्टानंच निर्णय दिलेला आहे ना सर बनारस त्याच्याबद्दलचा. काशी सुप्रीम कोर्टाने म्हणून त्याच्याबद्दलचा निर्णय दिला. सुप्रीम कुठलं सरकार कोर्टाच्या वर हस्तक्षेप तर करेल का? आपल्याकडे हम्म. माझा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय याला सुद्धा न मानणारे विरोधी पक्षातले लोक आहेत. हा. त्यामुळे सुप्रीम कोर्टावर नुसतं ते काय म्हणतं याच्यावर नुसतं भागणारं नाहीये. सुप्रीम कोर्ट बोलेल हे खरंय, पण जनतेला गुमराह करणं, जनतेला दुसऱ्या दिशेला घेऊन जाणं असं काम करणारे लोक तर आज आहेत ना. सुप्रीम कोर्टानं म्हणलं तरी हे आपण म्हणतोय की सुप्रीम कोर्टानं सगळं फायनल सांगितलंय, पण उद्या म्हणजे सुप्रीम कोर्टाचं मत जे काही आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय या सरकारच्या विरोधात असणाऱ्या मंडळींनी यापूर्वी बदलला नाही असं नाहीये, बदललाय. काही पण करू शकतात. ठीक आहे, पण शक्तीच्या तुमचा बळावर हे मुद्दा लोक काही करू होता की शकतात. राम मंदिरात संविधानातल्या पूर्ण बदलापासून झालेलं ते नाहीये. पण- तो मुद्दा माझा पूर्ण माझा करा. मुद्दा आज एक्झॅक्टली. आणि हा, म्हणून आधी ते पूर्ण होऊ दिलं पाहिजे. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की जेव्हा केव्हा ही समिती सुरू झाली, मला 1983 साल आठवतंय. मी त्याला उत्तर हिंदुस्थानातच होतो. हा. मला हे आठवतंय की मागणी अशी आहे की बनारसचं आहे, वृंदावनचं आहे, म्हणजे मथुरा वृंदावन तिथलं मंदिर आहे, काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, त्याच्यात आत्ताशा कुठं कारवाया सुरू झालेल्या आहेत. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, राम मंदिर असो, काशी असो अथवा मथुरा वृंदावन असो, ह्या कारवाया संघानं सुरू केलेल्या नाहीत. लक्षात एवढं मला आणून द्यायचं आहे की हे सगळं सुरू आधीच झालेलं आहे. जसं राम मंदिराचा संघर्ष 500 वर्ष आधीच आहे. त्यावेळा कुठे होता संघ? संघ तर नंतर या लढ्यात उतरला म्हणजे संघानं पाठिंबा दिला की ठीक आहे तुम्ही करताय, त्याच्याबरोबर आम्ही आहोत, कारण आम्ही पण हिंदू आहोत ना. हिंदूंचं संघटन, हिंदू राष्ट्र मानणारे आहोत. हे हिंदू राष्ट्र पहिल्यापासूनच आहे असं आमचंही मत आहे. याचं एक छान मोठं उदाहरण देतो. डिसेंबर 1928 बहिष्कृत भारताचा अंक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चालवत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं हिंदूंचे धर्मशास्त्र नावाचं एडिटोरियल आहे. त्याच्यात बाबासाहेब म्हणतात, 1928 ब्रिटिशांचं राज्य आहे त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणतात, हे हिंदू राष्ट्र आहे, हे इतके नित्य नूतन सनातन सत्य आहे की कोणी नाकारू शकत नाही. मुघल काळामध्ये हिंदुस्थान असतं, ब्रिटिशांच्या राज्यात हिंदू राष्ट्र असतं. आता हिंदू राष्ट्र नसायला काय झालं? हिंदू राष्ट्र निर्माण वगैरे काही करायचं नाही, ते आहेच आहे. आम्ही फक्त ते मजबूत करतो आहोत. ठीक आहे. आणि हे मजबूत करत असताना त्यातले काही पडाव असे आहेत, जसा राम मंदिराचा आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की सरसंघचालकांचं म्हणणं असं आहे की जरा आहिस्त घ्याल की नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्याच्यात आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आधी हातात घेतलेली कामं पूर्ण करा, नंतर त्याच्या गोष्टी पुढच्या पाहता येतील. दुसरा आणि माझा आत्ताच्या बोलण्यातला आणखीन एक मुद्दा असा आहे की या देशातले मुसलमान आहेत, या देशातल्या सगळ्या मुसलमानांना एकाच मापानं तोलता येणार नाही. आमच्याकडे आमचे हमीद दलवाई असतील, नाहीतर मौलाना अब्दुल कलाम असतील, अशा प्रकारची मुसलमानांची संख्या आहे. आणि म्हणून या सगळ्या मंडळींच्या सहित सुद्धा आपल्याला देश उभा करायचा असेल तर काही गोष्टी ह्या समझोत्याच्या कराव्या लागतात. आम्ही कुठेही हक्क सोडलेला नाहीये मंदिरांवरचा. आणि त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की जनमत सुद्धा हळूहळू तयार होत असतं. मला शेवटचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा तो असा, मला असं वाटतं की या पद्धतीनं सरसंघचालक म्हणतात, पूजनीय सरसंघचालक ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीने मुसलमान स्वतःहून म्हणतील की हे तुमचं सगळं घ्या. याचं कारण असं की या देशात सगळ्यांना राहायचं आहे, संविधानाच्या सहाय्याने राहायचंय, सगळ्यांच्या भावभावना जपायच्यात. हिंदू समाज तर बहुसंख्य आहे, प्रश्नच नाही. आणि मग त्याच्याही भावभावना पूर्ण करण्यासाठी मुसलमान मंडळी पुढे येतील. काही त्यातले पुढारी जरी आज उग्र स्वरूपात व्यक्त होत असले तरी सुद्धा, आणि हिंदुत्ववाद्यांचे काही गट उग्र पद्धतीनं व्यक्त होत असले तरी सुद्धा, आपल्याला संपूर्ण देश 140 कोटींचा जर पुढे न्यायचा असेल तर अशा पद्धतीची घाई करता कामा नये असं मला वाटतं. पूजनीय सरसंघचालकांनी त्यामुळे जी भूमिका घेतली आहे त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत. त्याच मार्गाने हे सगळं पूर्ण होणार आहे. तुम्ही अतिशय सविस्तरपणे ही भूमिका मांडली, जशी आज पांचजन्यने मांडली, अगदी तशाच पद्धतीनं सरसंघचालकांची भूमिका आपण मांडलेली आहे. मला या चर्चेमध्ये आता आणायचं आहे ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांना. विवेकजी, जो सगळा गदारोळ चालू आहे, आधी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य, त्याच्यावर देशभरात झालेल्या टीका टिप्पणी, केवळ विरोधक नाही परिवारांतर्गत सुद्धा झालेली टीका टिप्पणी, आणि आज पांचजन्यनं केलेलं त्याचं पाठराखण त्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भातली, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? संघ उग्रवादाच्या विरोधात बोलतोय, याला आपण कसं बघायचं? माफ करा, मी आजचं पांचजन्यचं जे काही लिखाण आहे ते मी वाचलेलं नाही. आज माझ्या काही वैयक्तिक कामांमध्ये मी
व्यस्त होतो. पण तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरनं मला थोडासा एक अंदाज येतोय. असा आहे की जे सरसंघचालकांनी म्हटलं ते स्पष्ट होतं. त्याच्यामध्ये काही बीटिंग अराउंड द बुश नव्हतं. हम्म, हम्म, त्यातले महत्वाचे काही जे वाक्य होते ते असे आहे की एक्स्ट्रीम हॅट्रेड हा हा. शब्द त्यांनी म्हणजे अतिशय 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 विद्वेष हा योग्य नाही असं ते म्हणतात आहे. हम्म, हम्म, तर हम्म, अतिशय विद्वेष हा योग्य नाही ज्यावेळेला ते म्हणतात हम्म, त्याला स्पष्ट आहे की त्यांना तो दिसतोय हम्म, आणि हम्म, ते विद्वेष दाखवणारे कोणीतरी लोक आहेत आणि ते कोण आहेत तर हम्म, त्यांना असं दिसत आहे की संघ परिवारातले काही लोक जे आहेत किंवा त्यात अनुषंगिक ज्या काही संघटना आहेत ज्या सकल हिंदू समाज वगैरे याच्या मागे सुद्धा याच संघ परिवारातल्या संघटनाच आहेत. त्यांनी हम्म. मिळून ह्या सगळ्या नवीन नवीन फ्रंट्स त्यांनी आता समोर आणलेले आहेत. हा. तर या संघटना अतिशय पूर्ण अशा प्रकारचं त्यांचा एकूण आतापर्यंत कंडक्ट राहिलेला आहे असं सरसंघचालकांना वाटतं असं ते स्वतः म्हणतात. हम्म. सरसंघचालक म्हणतात आहे बाहेरचे लोक नाही म्हणत आहेत कोणी. तर तो त्याच योग्य नाही. विचाराला त्या उग्रवादाला ब्रेक लावण्याचा हा प्रयत्न आहे का, की संघ आता थोडासा सेक्युलर होतोय असं म्हणायचं, कारण ते मान्य करतायत सगळेच आहेत इथं. कसं पाहायचं याच्याकडे, तुम्ही कसं नाही पाहा? मी सांगतो तुम्हाला असं आहे की ज्या पडावावर आता संघ परिवार आहे तो अतिशय नाजूक पडाव आहे. 2025 हा संघाच्या स्थापनेचा 100वा वर्ष आहे आणि ती जे सेंटेनरी सेलिब्रेशन्स त्यांचे व्हायचे आहेत त्या सेंटेनरी सेलिब्रेशनच्या वर्षामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडतात आहे त्या संघाला तशा पद्धतीने होणं अभिप्रेत नाहीये. मी हे म्हणत नाहीये की त्या न होणं संघाला अभिप्रेत आहे. हम्म, मला हे म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने त्या केल्या जातात आहे ते संघाला अभिप्रेत नाही आहे. म्हणजे ती एक ज्या पद्धतीने राम मंदिराचं एज्युटेशन झालं ते स्टेप बाय स्टेप झालं आणि त्याला 30-35 वर्ष लागली. पण ज्या पद्धतीने आता हे फास्ट ट्रॅकिंग केलं आहे संघ परिवारातल्या काही लोकांनी ज्या पद्धतीने बाकीच्या मंदिरांच्या बाबतीत सगळी ती भूमिका फास्ट ट्रॅक करण्याचा एक उपद्व्याप सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे संघ प्रमुख नाराज आहेत की हे अशा पद्धतीने होणं योग्य नाहीये. कारण याच्यामुळे संघाचा जो लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे हा. संघ हे संघाला दूरचं कळतं आणि दूरचं प्लॅनिंग संघाचं असतं. ते प्लॅनिंग बिघडू नये हे जे फास्ट ट्रॅकिंग आहे म्हणजे हा. उदाहरण मी नेहमी असं देतो हम्म, की 100 किलोमीटरच्या स्पीडनी चालणारी आपल्याजवळ ट्रॅक आहे त्याच्यावर आपण गाडी 200 किलोमीटरच्या स्पीडनी चालवली तर ती डिरेल होऊ शकते. संघाने असे काही अनुभव संघाच्या इतिहासात घेतले आहे की ज्याच्यामुळे संघाचा प्रोजेक्ट डिरेल झालेला आहे. उदाहरणार्थ आता ते संघाशी जोडलं जात नाहीये. गोडसेनी गांधींची जी हत्या केली त्याचा सेटबॅक संघाला मिळाला. आता संघ त्यात होता नव्हता हा वादाचा मुद्दा आहे. त्यातून संघाला बाइज्जत बरी करण्यात आलं वगैरे हे आपल्याला माहिती आहे. पण त्याचा सेटबॅक तर संघाला मिळालाच कारण तो विचार जो होता गांधी विरोधी जो विचार होता जो गोडसेंचा विचार होता गोडसे त्याला संघात नसले तरी तो विचार आणि संघाचा विचार हिंदुत्ववादी विचार हिंदू राष्ट्रवादी विचार हा एकच होता. त्याचा सेटबॅक संघाला मिळाला हे संघाचे वरिष्ठ नेते पहिलेपासून म्हणत आलेले आहेत. हा. हा. त्याच्यानंतर 2004 मध्ये ज्यावेळेला वाजपेयी आणि अडवाणींविरुद्ध त्यावेळेच्या सरसंघचालकांनी भूमिका घेतली आणि ते सरकार पडलं. माझं वैयक्तिक असं मत आहे की ते सरकार संघानेच पाडलं. त्याचे अनेक इनडायरेक्ट पुरावे आहेत. सुद्धा सुदर्शन म्हणाले होते इलेक्शनच्या आधी की असं जर झालं हिंदुत्वाची गदर केली नाही तर लोक बीजेपीच्या विरोधात जातील. हे स्वतः सुदर्शनजींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की हिंदुत्वाची गदर केली नाही. मागो वैद्यांनी सुद्धा हे माझ्याशी बोलताना म्हटलं होतं की हिंदुत्वाची कदर न केल्यामुळे पडलं. त्याच्यानंतर 10 वर्ष जो विजनवास संघाला सत्तेपासून दूर व्हावं लागलं त्याच्यापासून धडा घेऊन त्यांनी आता बीजेपीशी पूर्ण सहकार्याची भूमिका गेली 10 वर्ष त्यांनी अडॉप्ट केलेली आहे. परंतु ज्या पद्धतीने मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचा प्रवास सुरू आहे तो पुन्हा एकदा संघ परिवाराच्या किंवा संघाच्या लॉंग टर्म प्रोजेक्टसाठी हानिकारक आहे. एका व्यक्तीभोवती पूर्ण संघ परिवार फिरतो आहे. त्या व्यक्तीने उपकृत केलेले संघातले लोक आहेत किंवा भाजपामधले लोक आहेत. त्याच्यामुळे भाजपामध्ये आणि संघामध्ये आणि पूर्ण संघ परिवारामध्ये तट पडण्याची भीती आहे. 2 तट पडण्याची भीती आहे. ती ऑलरेडी पडलेली आहे. खूप गंभीर मुद्द्याला तुम्ही हात घातलाय सर. मला तेच त्यांना विचारायचं रमेशजींना.
रमेशजी, आत्ता विश्लेषण करताना ते असं म्हणतात की 2 तट पडण्याची भीती आहे आणि ते पडले सुद्धा असं त्यांचं म्हणणं आहे. मग जो सद्भावाचा विचार मांडणारे आहेत त्यांना दुसऱ्या बाजूनं आव्हान आहे का? ते म्हणजे उग्र विचारधारेचं आहे आणि उग्र विचार जे आहेत त्यांना आज ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि ते आव्हान आहे का एक प्रकारचं? या संबंधात मला 2 मुद्दे मांडायचे आहेत. प्लीज. मी ग्रामीण भागातला आहे आणि त्यामुळे संघातले 2 तट पडणे वगैरे वगैरे जे आहेत ना, या संबंधात एक म्हणजे देशपांडे साहेबांना मी विनंती करीन की राग मानू नका, केवळ त्यात माझ्या म्हणीतला भावार्थ लक्षात घ्या. आम्ही इतकंच म्हणतो की असे 2 तट संघात पडणं वगैरे वगैरे आहे ना, तर त्याच्यासाठी खांडाखाली झोपा. म्हणजे घरातली जी खांड असतात त्याच्याखाली झोपलं म्हणजे असे स्वप्न पडतात वगैरे वगैरे. त्यामुळे मला या संबंधात स्पष्टपणे असं म्हणायचं आहे, असे 2 तट वगैरे पडायची काही शक्यता नाही. तर तो भागच आपण डोक्यातून काढून टाकावा. तसं काही व्हायची शक्यता नजीकच्या भविष्यातही दिसत नाही. पण दुसऱ्या मुद्द्याकडे मला लक्ष वळवायचं आहे आणि ते असं की हे मंदिरं बांधण्याचं, त्या संबंधातल्या काही कारवाया करण्याचं हे एक विंग चालू शकते, चालावी, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. प्रश्न असा आहे की आत्ताच्या काळामध्ये हे अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्कार अशा प्रकारच्या ज्या माणसाच्या गरजा आहेत त्या दिशेनं आत्ताची जी सरकार आहेत किंवा कोणत्याही पक्षाचं सरकार असो त्यांना सुद्धा काम करू दिलं पाहिजे. तुम्ही दरवेळेला कोणतंही सरकार येऊ आणि असा काहीतरी तुम्ही उद्योग केला की सगळं समाज मन, शासन हे सगळं ढवळून निघतं. पण हा जो आणि वर्ग आपल्या ज्या आहे विकासाच्या हा वाटा वर्ग आहेत, अडथळा त्याच्या आणतोय असं संबंधामध्ये तुम्हाला इंडिकेट करायचंय का? हा एक उग्रवादी वर्ग आहे, बिलकुल नाही, बिलकुल तो नाही. मला फक्त अडथळा एवढंच- आणतोय? बिलकुल नाही. नाही, अडथळा नाही आणत आहे. हे त्याच्या लक्षात येणं आवश्यक आहे. ते लक्षात आणण्यासाठी सरसंघचालक बोलतायत असं आमचं मत आहे. हे लोक त्या भावनेनं करत नाहीयेत. कसं होतं की आपल्याला राम मंदिराला यश मिळालंय, बाकी सगळ्या ठिकाणी पण यश मिळायला पाहिजे अशी घाई स्वाभाविकपणानं काही मंडळींना होऊ शकते. त्याच्यात गैर वाटत नाही. काही लोकांचं जर म्हणणं असेल की नाही नाही सगळ्या ठिकाणी आपण आता आपली मंदिरं आहेत ते हुडकून काढूया, त्यात गैर नाहीये. आमचं म्हणणं इतकंच आहे की आता त्याची घाई करू नका. आधी जे तुम्ही सुरू केलंय त्याचं तर पदरात पाडून घ्या. प्रत्येक गावात तुम्ही असा उद्योग करायला लागलात. शासन किंवा सरकार हे नेमकं कुठे कुठे लक्ष देणार आहे आणि सामान्य समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला लक्ष द्यायला शासनाला वेळ मिळू दिला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं हे जे काही कामं आहेत ही थोडीशी संथ गतीनं चालली तरी चालतील किंवा ती थांबवली तरी चालतील, परंतु या समाजाचे अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्काराचे प्रश्न सुटले पाहिजेत. तेच आमच्या दृष्टीनं परमवैभव आहे. संघानं परमवैभवाची कल्पना अशीच केलेली आहे की 7,000 जाती आहेत. कोणत्याही उपेक्षित वंचित घटकाच्या शेवटच्या माणसाच्या तोंडामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य, संस्कार हे पोटभर प्रचूर मात्रामध्ये पडलं पाहिजे. ते समांतर रेषा चालू राहिली पाहिजे. सगळीकडे नुसती देवळच्या देवळं झाली, आमच्या पोटाच्या समस्या सोडल्याच नाहीत तुम्ही, असं कसं चालेल? आणि म्हणून ही समांतर रेषा चालली पाहिजे. जसं मंदिरं पाहिजेत आम्हाला तसं पण इकडचे प्रश्नही सुटले पाहिजेत ना, ते कधी सोडवायचे? आणि खूप अतिशय मोलाची भूमिका, अतिशय मोलाची भूमिका तुम्ही मांडली सर. कारण आतापर्यंत पुरोगामी विचारधारा असेल किंवा समाजवादी विचारधारा असेल, या सगळ्या विचारधारेचं जे मूलभूत म्हणणं होतं ते हेच होतं की या सगळ्या गोष्टींना जास्त महत्त्व द्या ज्या लोकांच्या पोटापाण्याशी संबंधित आहेत. म्हणूनच मला देशपांडे सरांना विचारायचं आहे, कुठंतरी हा जो उग्र गट आहे तो जास्त वरचढ ठरतोय किंवा तो एक प्रकारचे त्यांचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचे कान टोचण्याचं काम सरसंघचालकांनी केलंय का? त्यांना एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे का? आणि पहिल्यांदा असं झालंय की सरसंघचालकांनी एखादी गोष्ट मांडल्याच्या नंतर त्याच्यावर टीका टिप्पणी होती. हे पहिल्यांदा घडतंय. विरोधक करत असतील पण परिवारातून टीका होतीये. बरोबर आहे. मी तेच म्हणतोय, माझे मित्र म्हणतात आहे की 2 तट वगैरे काही पडलेले नाही आहे किंवा ते माझं स्वप्न आहे, मला असं वाटतं की असं व्हावं वगैरे, असं काही नाही आहे. ते दिसतच आहे. ते त्यांना ते नकारणं हे त्यांच्यासाठी कर्तव्य आहे त्यांचं, ते नकारतात आहे. ठीक आहे, त्यांच्या बाजूने ती भूमिका घेणं त्यांना आवश्यक आहे, ती घेतात आहे. पण आपल्याला सगळ्यांना दिसत आहे की 2 तट आहेत. आणि याच्या अगोदर ऑर्गनायझरमध्ये जे एडिटोरियल आलं मी त्या मुद्द्यावर येणार. म्हटलं होतं, त्यात स्पष्ट म्हटलं होतं की नाही सगळे जे काही सिव्हिलायझेशनल रॉंग्स आहेत, म्हणजे एक भारतीय जी सभ्यता आहे त्या सभ्यतेच्या इतिहासामध्ये हिंदूंसोबत जो काही अन्याय झालाय त्याचं परिमार्जन झालं पाहिजे. म्हणजे ती सगळी जी देवळं त्यांनी आमची घेतलेली आहेत, जिथे मशिदी आहेत आता,
ती सगळी आम्ही प्राप्त केली, परत मिळवली पाहिजे, असं स्वतः ऑर्गनायझरचे संपादक केतकर म्हणतात. 2 तट आहेत. ते त्यांना नाही आहेत असं म्हणू द्यात, पण त्यांनी काही होत नाही, ते आहेत हे स्पष्ट आहे. आणि मी जे म्हणतो एक्झॅक्टली तेच ते पण म्हणतात आहे, की त्याची घाई करू नका. मी तेच म्हटलं की फास्ट ट्रॅकिंग नको. तुम्ही एवढं घोडदौड का बरं मांडली आहे त्याची? हा. तुम्ही ते करा, परंतु या पद्धतीने ही काही पद्धत नाही ते करण्याची. याच्यामुळे ते डिरेल होईल. त्याच्यामुळे ती गाडी पटरीवरून उतरण्याची भीती सरसंघ चालकांना वाटते आहे. आणि हे समजण्याची बुद्धी गमावून बसलेला एक खूप मोठा गट संघामध्ये सुद्धा आहे. म्हणजे प्रॉपर RSS मध्ये आहे. विश्व हिंदू परिषद तर पूर्णपणे त्यांच्या डोक्यातच ते घुसलेलं आहे. त्याच्यामुळे ते काही फारसं त्यातलं गम्य त्यांना फारसं दिसत नाहीये. कारण विश्व हिंदू परिषदेचे परांडे जे काही त्याच्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले, ते सुद्धा सरसंघ चालकांच्या म्हणण्याला छेद देणारच आहे. होय होय. ती प्रेस कॉन्फरन्स पण सगळीकडे रिपोर्ट झालेलीच आहे. आणि भाजपाचं जे राजकारण आहे ते हिंदुत्वावर चालतं. त्याच्यामुळे मोदींना सुद्धा अशा प्रकारच्या घडामोडी ह्या अधूनमधून सतत देशामध्ये होत राहाव्या, हे मोदी सरकार किंवा मोदींचं जे मोदींना पाठबळ देणारे जे भाजपामधले लोक आहेत किंवा संघ परिवारातले लोक आहेत, त्यांना सुद्धा हे वाटतं की राजकारणाच्या दृष्टीने हे सतत चालू राहणं, हिंदू पोलरायझेशन, ज्याला हे हिंदू युनिटी म्हणतात, त्याला मी हिंदू पोलरायझेशन म्हणतो. हिंदू युनिटी अचीव्ह करायचे असेल तर हिंदूंना सतत अशा रीतीने जागरूक ठेवणं आवश्यक आहे. हे या एका मोठ्या सेक्शनला पण आपण सतत असे दगदगत राहिलो सर, मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. आपला देश सतत असा दगदगत राहिला तर विश्वगुरू होण्याचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाचं नेमकं काय होणार? मग अशा पद्धतीने आपण खरंच होऊ शकणार आहोत का? हाही एक विचार प्रवाह आहे. मोहन भागवतांनी पुण्याला जे भाषण दिलं त्याचा रेफरन्स पॉइंटच विश्वगुरू हा होता. विश्वगुरू हा त्या विश्वगुरूची संकल्पना जो आहे त्या केंद्रस्थानी, त्या भाषणाचा विषय केंद्रस्थानी हाच होता की विश्वगुरू हा संघाचा जो प्रकल्प आहे त्याच्या संदर्भात ते बोलत होते. आणि त्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की हे जर आपल्या देशात घडत राहिलं, एक्स्ट्रीम हॅट्रेड, अतिविद्वेष जर आपल्या देशामध्ये सतत दिसत राहिला एका विशिष्ट मायनॉरिटीच्या विरोधात, असं ते स्पष्ट नाही म्हणाले पण अतिविद्वेष हा शब्द त्यांनी वापरला. तर हा अतिविद्वेष कोण दाखवत आहे? संघ परिवारातलेच लोक दाखवतात ना, किंवा हिंदुत्ववादी लोकच दाखवत आहे. त्यांना काहीतरी पायबंद घातला पाहिजे. ही अतिशय कळकळी जी भूमिका मोहन भागवतांनी मांडलेली आहे, आणि ती त्यांना मुसलमानांबद्दल खूप आत्मीयता किंवा प्रेम आहे म्हणून नाही मांडत आहे. त्यांचा कन्सर्न हा आहे की हा अति ज्यावेळेला आपण करतो तेव्हा त्याची माती होते, आणि ती माती होऊ नये. आणि संघाचा जो दूरदृष्टीपूर्ण जो काही कार्यक्रम आहे, अजून येणाऱ्या 50-100 वर्षामध्ये संघाला जे करायचं आहे ते डिरेल होऊ नये, ते फ्यूज होऊ नये, तो फ्यूज उडू नये, या दृष्टीने मोहन भागवतांचा कन्सर्न आहे. अगदी बरोबर. म्हणूनच मला पांडव सरांना ओव्हरऑल जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट डिरेल नाही झाला पाहिजे. ठीक आहे. त्यांना काय मुसलमानांबद्दल खूप आस्था आहे म्हणून ते असं म्हणतात आहे, बरोबर असं नाही. ते लॉंग टर्मचा विचार करतायत. म्हणूनच मला पांडव सरांना विचारायचं आहे, कदाचित ज्या वर्गाला एक भीती वाटते, म्हणजे जे टीका करतायत सहमत नसतील, ठीक आहे ना, लोकशाही आपल्या देशामध्ये एखाद्याबद्दलचं मत नसेल तर दुसरं मत व्यक्त होऊ शकतं. पण मुद्दा कदाचित असा असेल का की राम मंदिर झालंय याचा अर्थ गेली अनेक दशकं जी घोषणा दिली जात होती, राम मंदिर तो अभी झाकी है, मथुरा काशी बाकी है, मग त्याचं काय होणार? ही भीती आहे. त्या भीतीपोटी आता मग ते सगळं थांबवायचं का? त्या भीतीपोटी टीका होतीये का? म्हणून नाही इथंच नाही थांबायचं, आपल्याला पुढे जायचं, आपण ती घोषणा दिली होती ती पूर्ण करायची आहे, असा काही विचार असू शकतो का? पांडव सर, मी याचा उच्चार केला आहे. मी याचा उच्चार मगाशीच केला की मथुरा काशी अभी बाकी है. हे जर आपल्याला करायचं असेल तर जे प्रोजेक्ट हातात देशपांडे साहेबांना वाटतात तशा अर्थानं ते प्रोजेक्ट नसतात संघात. आम्ही तसा प्रोजेक्ट असताना विचार करत नाही. माझा जो काही गेल्या 60 वर्षातला संघाचा अनुभव आहे त्याच्यामुळे असा काही कधी विचार नसतो. समाजाच्या मनात सगळं येतं. समाज ज्या प्रमाणात विचार करेल त्या प्रमाणात ते सगळं घडत असतं. संघ त्याच्याबरोबर, तेही हिंदू समाजाचाच घटक असल्यामुळे असं घडतं. आणि त्यामुळे प्रोजेक्ट डिरेल होतील, वेगळे होतील अशी काही भीती कुणाच्या मनात नाहीये. संघात जर भीतीच असती तर जुने एक म्हण आहे, अटल बिहारी वाजपेयींनीच म्हटलेलं आहे, थे जब अकेले तब नहीं डरे हम, हुए कोटी कोटी अब भला डरेंगे.
त्यामुळे भीती वगैरे काही मनात नाहीये. आमच्या मनात इतकंच आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. इथला सर्वसामान्य मनुष्य त्याचेही प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्याला मग पारमार्थिक असो निश्रेयशाचा असो तेही करायला मिळालं पाहिजे. जसं मलाच एकदा विचारलं की राम मंदिर कशासाठी, तर त्याच्यावर वेगळं मी म्हटलं की कुठलंही कारण द्यायचं नाही, ज्या कारणासाठी पाडलं त्याच कारणासाठी पाहिजे. सरळ साधं सूत्र आहे. का पाडलं तुम्ही, म्हणून आम्हाला ते हवं आहे, एवढं झालं. आता मी काही इथून महाराष्ट्रातून राम मंदिराला रोज पूजा अर्चा करायला जाणार नाहीये. ही गोष्ट अतिशय स्पष्ट आहे. तिथं मी अजूनही नाही, नवीन राम मंदिर बांध झाल्यापासून एकदाही मी गेलो नाही. ते फक्त त्या पाडापाडीच्या वेळेला ज्या वेळेला काही सगळा समाज होता त्याच्यात आम्ही पण होतो. परंतु मला म्हणायचं असं आहे की ह्या समांतर रेषा चालल्या पाहिजेत, हा आपला प्रयास आहे. आणि म्हणून संघामध्ये अभ्युदय आणि निश्रेयस म्हणजे इहलोक आणि परलोक जो काही समजा असेल तर आम्हाला माहिती नाही, त्याच्यात आम्ही ढवळाढवळ करत नाही, पण त्याला आध्यात्मिक काही उन्नती करायची तीही चालली पाहिजे. आणि प्रामुख्याने पहिल्यांदा हे प्रश्न सुटले पाहिजेत. संघाला हे दिसतंय, संघाच्या परमवैभवाची ती कल्पना आहे. आणि त्यामुळे अशी काही जी मंडळी आहेत यांच्या सगळ्यांच्या सहित चालायचं, लोक समजून घेतील असं आम्हाला आशा आहे. पूजनीय सरसंघचालक या संबंधामध्ये जे बोलले आहेत ते एकदम ठीक आहे. बाकीचे जे ज्यांना उग्र गट वगैरे म्हणलं जातं त्या उग्र गट त्यांच्याशी चर्चा होतच असतात. असे काही गट आहेत नाहीत हा भाग वेगळा. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकांच्या मध्ये ज्या लोकशाही पद्धतीनं वारंवार आणि तपशीलवार चर्चा होतात या अन्य संघटनांमध्ये होत नाहीत असं माझं मत आहे. मी बऱ्याच संघटना हिंडून आलोय, डाव्या उजव्या, आणि त्यामुळे संघात याची चर्चा होते, सगळ्या पातळीवर होते. काळजी करायचं काही कारण नाही. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, भीती मात्र काही कुणाची बाळगायचं कारण नाही. आम्हाला या वेळ कमी आहे, सगळ्यांचा विचार करायचा. ठीक आहे, वेळ कमी आहे, पण मला आणखी 2 मुद्द्यांना हात घालायचा आहे. देशपांडे सर, 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं संघामध्ये सुद्धा ही वैचारिक एक घुसळण होतीये का, हे एक मंथन आहे का, आणि मंथन म्हणून याच्याकडे पाहावं का? हो, मी पहिल्यांदाच म्हटलं त्याप्रमाणे हे अतिशय त्यांच्यासाठी महत्वाचं वर्ष आहे. 100 वर्ष संघाच्या स्थापनेला झाली येतो आहेत. येतो रमेश पांडव सर येतो. या 100व्या वर्षी जे काही देशामध्ये घडतं आहे ते अनेक प्रकारचे सेलिब्रेशन्स त्यांनी, अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांनी या पूर्ण वर्षभरात राबवण्याचं ठरवलं होतं. आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर जर हे प्रत्येक गावामध्ये सकल हिंदू समाज आणि प्रत्येक गावामध्ये कुठल्या तरी मशिदीच्या खाली मंदिर शोधण्याचा जो उपद्व्याप आहे हा जर असा चालू राहिला तर याचा खूप निगेटिव्ह एक इम्पॅक्ट संघाच्या, त्याला ते प्रोजेक्ट म्हणत नाही, मी प्रोजेक्ट म्हणतो आणि म्हणीनच संघाचा जो हिंदू राष्ट्राचा प्रोजेक्ट आहे, त्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे, डी ज्युरे हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. डी फॅक्टो ते आहेच आणि ते पहिलेपासूनच होतं, ते डी ज्युरे स्थापन पांडव सरांना करायचं मान्य नाहीये ते, पांडव सर नाही म्हणतायत. त्यांना मान्य नसेल तर बरोबर आहे, त्यांची भूमिका त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे, मी माझी भूमिका म्हणतोय. हा जो प्रोजेक्ट आहे संघाचा तो डिरेल होऊ नये हा कन्सर्न आहे. एक मिनिट पांडव मला बोलू द्या. हा प्रोजेक्ट डिरेल होऊ नये, कारण दररोज जर कुठल्या नव्या गावामध्ये अशा प्रकारचा उपद्व्याप काही अतिरेकी हिंदू मांडत असतील तर तो संघाला घातक आहे किंवा संघ परिवाराला घातक आहे. ओव्हरऑल संघ परिवाराला तो घातक ठरू शकतो. हे समजण्याची एक उपप्रश्न सर, माझा वेळ कमी इतरांकडे नाही आहे. एक उपप्रश्न तुम्हाला, हा मेसेज भाजपला सुद्धा आहे का? हा मेसेज भाजपला सुद्धा आहे का? एक उपप्रश्न थोडक्यात, मला पांडव सरांकडे जायचं, वेळ कमी. अर्थात काय मी पहिले जसं म्हटलं की एक संघामध्ये सुद्धा RSS मध्ये आणि संघ परिवाराच्या सगळ्या अनुषंगिक संघटनांमध्ये मोदींनी उपकृत केलेला एक गट निर्माण झाला आहे, ज्यांना त्या सत्तेचा जो काही उपभोग आहे, त्या सत्तेचे जे फायदे आहेत ते त्यांना मिळालेले आहेत. यांचे जे काही पब्लिकेशन्स असतील ते पब्लिकेशन्स कशामुळे चालतात? संघाच्या पैशांनी नाही चालत. आपल्याला माहिती आहे की भाजपाकडून त्यांना सगळ्यांना पैसा मिळतो, तर ते ओढणार मोदींचीच. कारण मोदींनी अनेकांना संघातल्या लोकांना पदं दिली आहेत, त्यांना मोठी मोठी पदं आणि जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आणि सत्तेचा उपभोग एकदा घेतल्यानंतर 10 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर सहजासहजी त्यापासून दूर जाता येत नाही. हा जो मानवी स्वभावाला जडणारा जो रोग आहे तोच, हे माणसंच आहे, काय रोबो नाही आहेत, हे पण माणसंच आहेत, संघामध्ये सुद्धा माणसंच असतात. त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारचा एखादा रोग लागला असेल तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, त्याच्यामध्ये चुकीचंही काही नाही. सगळीकडे सर माझा वेळ संपला, माझा वेळ. त्यापासून अशा लोकांना जागरूक करण्यासाठी आणि अशा लोकांना हे सांगण्यासाठी की हे आपलं
ध्येय नाही, हम्म. आपलं अंतिम ध्येय आहे. त्याच्यामध्ये जर या सगळ्या गोष्टींचा अडसर होणार असेल तर आपण ते या आपण गोष्टी थांबवल्या दूर केल्या पाहिजे. पाहिजे. एवढा फक्त शहाणपणाचा एक सल्ला मोहन भागवत त्यांना देतात आहे. ठीक तो आहे, ठीक आहे. ऐकायचा की नाही ऐकायचा हे हे त्यांच्यावर आहे. त्यांच्यावर आहे. सर शेवटची कमेंट, पांडव सर शेवटची कमेंट. 2-4 मुद्दे आहेत. एक गोष्ट अशी की 1925ला संघ स्थापन झाला तेव्हापासून 100 वर्ष होत आहेत. रोज विचार मंथन संघात होत असतं. बैठकांमधून विचार मंथन होतच राहतं असा माझा दावा आहे. मी ते अनुभवले. एकाच वेळेला आहे महाराष्ट्रामध्ये हजार बैठका चालू असतात. किती ठिकाणचं प्रकाशन करायचं, हा पहिला भाग. दुसरी गोष्ट अशी की या संबंधामध्ये आम्हाला हे हिंदू राष्ट्र आधीच आहे हे माहिती आहे. देशपांडे साहेब म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला निर्माण करायचं नाही. म्हणून मी देशपांडे साहेबांना पुन्हा प्रश्न विचारतो. आता त्याला उत्तराला वेळ नाही, पण संघाच्या आधीच हिंदू राष्ट्र, हिंदुस्थान या गोष्टींचा उच्चार चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य असं म्हटलं, त्याचाही अर्थ तोच होतो. संभाजी महाराजांनी हे हिंदू राज्य जाहले असा शिलालेख लिहून ठेवला, त्याचाही अर्थ तोच होतो. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहित असताना रोविला झेंडा हिंदूंचा असं म्हटलं, याचाही अर्थ तोच होतो. आणि अगदी अलीकडे अक्षय जोगांचे एक छान पुस्तक आहे, दुर्लक्षित हिंदुत्ववादी म्हणून. असे अनेक त्याच्यामध्ये लोक आहेत की ज्यांनी याचा उच्चार केलेला आहे. संघानं हे फक्त मजबूत करायचं ठरवलं आहे ठीक. आणि म्हणून नवीन निर्माण वगैरे करायचं नाही. हा माझा दुसरा मुद्दा. ठीक आहे. शेवटचा भाग त्यातला असा की मी याच्यात कुणालाही असं गैर वाटू शकतं, पण मी हे पुन्हा एकदा सांगीन की संघाचा म्हणजे भाजप सत्तेत असो अथवा नसो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम दरवेळेला जोमानं चालतच असतं. जसं देशपांडे साहेबांनी छान उल्लेख केला, अनेक संघटना निर्माण झाल्या. म्हणजे संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी सगळ्या क्षेत्र व्यापली आहेत. जसं माझ्याकडे समरसता हा क्षेत्र आहे. अनुसूचित जाती जमातींमध्ये मी काम करतो. देशभरातल्या सगळ्या झोपडपट्ट्यांच्या संबंधामध्ये आम्ही त्याला सघन वस्ती असं म्हणतो, त्याच्यात आम्ही काम करतो. त्याचा बीजेपीशी अथवा राष्ट्रवादी काँग्रेसशी अथवा शिवसेनेशी अथवा काँग्रेसशी काही संबंध नाही. ही माणसं सत्तेत असोत अथवा माझा वेळ संपलाय. कन्क्लुजन. कोणी कोणाला उपकृत वगैरे करत नाहीये. आम्हाला हे काम सरळ करायचे. त्याच वेळेला समाजावर आलेली ही जी संकट आहे ती मंदिरं पाडल्याची, दुरुस्त करायची, समाज ज्याप्रमाणे चालेल त्या समाजाबरोबर संघ राहतो. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. याही पुढे संघ बरोबर राहील, पण आहिस्ता कदम चाललं पाहिजे हे सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि आज तुम्ही आहिस्ते कदम चाला असं सांगताय, पण खरोखरच हा जो विचार आहे तो विचार रुजवणं आणि त्या विचाराशी सगळ्यांना सोबत घेऊन परिवारात सगळ्यांना सोबत घेणं हे चॅलेंज निश्चितपणे असणार आहे. आणि हे गेल्या काही दिवसातल्या या सगळ्या घडामोडींवरून स्पष्टपणे दिसतंय. मंथन तर होत आहे, तुम्ही म्हणाला तसं आजपर्यंत होत आलंय, आताही होत राहील, पण हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. पण या मंथनात आज या चॅनलच्या बडे मुद्देच्या माध्यमातून सुद्धा आपण एक वेगळं मंथन करण्याचा प्रयत्न केला. या मंथनात आपण सहभागी झालात त्याबद्दल मी दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्देमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. बघा, प्रेक्षकांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका योग्य आहे का, ते म्हणाले मशिदीखाली मंदिरं शोधण्याची गरज नाही असं ते जे म्हणाले. प्रत्येक वेळेस ते तर 76% लोकांना होय वाटतं, 24% लोकांना नाही वाटतं. याबद्दल सुद्धा मतमतांतर आहेत. हीच खरी लोकशाही आहे. आणि बघूया हा सगळा विचार लोकांच्या मनात रुजवण्यात संघाला किती यश येतं. बडे मुद्देमध्ये एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.